त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आता कसोटीचा काळ आहे. कारण त्यांच्या काही उमेदवारामध्ये आता नक्कीच चलबिचल होणार आहे आणि त्यांचा जर पाठिंबा नसेल तर समाज एकमुखाने त्यांना लिहून दिलं म्हणजे त्याला काही फाशी होणार नाही किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्टात काही त्याच्या विरुद्ध खटलं चालवता येणार नाही. ते लिहून दिलेलं हे एक सामाजिक नैतिक बंधन आहे त्याचं. तर 150 जागासाठी 10 लाख ते 20 लाखाचे क्वांटिटी फॉर्म यायचे. त्यातनं आपण 1:4 रेशोने इंटरव्ह्यू प्रीला 1:10 म्हणजे मला तरी असं वाटतं की सामाजिक परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा 75 वर्षाच्या राजकारणामध्ये. नमस्कार, आज आपण आलो आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी. मनोज जरांगे पाटील जो काही आज निर्णय घेणार होते लढायचं की पाडायचं, नेमके आज त्यांनी काय निर्णय घेतलाय आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल एकंदरीत, तुम्ही कुठून आला आहात आणि जरांगे पाटलांनी जो काही निर्णय घेतला त्यावर तुम्हाला काय वाटतं? आम्ही कन्नड इथून आलेलो आहोत. त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आता कसोटीचा काळ आहे. कारण ज्या मतदारसंघात ताकद आहे त्या मतदारसंघात जवळपास अंदाज आलेला आहे आणि आता अंदाज त्यांनाही थोडा वेळ भेटेल आता 4-5 दिवसात की नेमकी कोणत्या मतदारसंघात लढायचं आहे आणि ते मतदारसंघात ते लढतील. आणि जे राहिलेले मतदारसंघ आहे तिथं पाडायचं कसं आहे की ज्यांनी आरक्षण दिलं नाही त्यांना धडा भेटेल. आणि यामध्ये एक नक्की होऊ शकेल, माझा वैयक्तिक ॲनालिसिस आहे की पक्षामध्येही काही लोकांना आता स्पष्ट भूमिका करणं आहे की मराठा समाजाला ओबीसीना आरक्षण देणं योग्य आहे का अयोग्य आहे. कारण त्यांनी जर भूमिका केली नाही पक्षाचा, उदाहरणार्थ 6 पक्ष जे आहेत जे सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असे म्हणता येईल, त्यांच्या काही उमेदवारामध्ये आता नक्कीच चलबिचल होणार आहे आणि त्यांना लिहून द्यावं लागणार आहे की आमची मागणी योग्य ओबीसी म्हणून आम्ही पाठिंबा आहे का नाही आहे. त्यांचा जर पाठिंबा नसेल तर समाज एकमुखाने त्यांना विरुद्ध जाईल आणि त्यांना पाडण्यासाठी तत्पर राहील. जर आपण त्या बॉन्डवर लिहून घ्यायचं पाहिलं, जर एखादा उमेदवार निवडून येत असेल तर मग सगळेच लिहून द्यायला तयार होतील असं वाटत नाही का? नाही होणार, कारण पक्षाचा प्रोटोकॉल असतो त्यांचा. पक्ष जोपर्यंत पॉलिसी ठरवत नाही तोपर्यंत त्यांना लिहून देता येत नाही. आणि दिलाही त्यांच्या पक्षाची पॉलिसी त्यांना अगोदर विश्वासात घ्यावं आणि त्यांनी पक्षाने जर त्यांना अलाउड केलं तसं की तुम्ही लिहून द्या, याचा अर्थ पक्षाची पॉलिसी मग आता तशी काही नाही. उद्या विधान भवनात ती एक मेजॉरिटी होईल की लिहून दिलेल्यांना देवा पालन करावं लागेल ना. लोकप्रतिनिधी शब्दाला किंमत आहे. लिहून दिलं म्हणजे त्याला काही फाशी होणार नाही किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्टात काही त्याच्या विरुद्ध खटलं चालवता येणार नाही. कारण तो जो विधानमंडळात किंवा विधान भवनात जे बोलतो त्याच्या विरुद्ध बाहेर कोणताही खटला चालवता येत नाही आणि त्याला कोणतंही बंधन नसतं. त्यामुळे ते लिहून दिलेलं हे एक सामाजिक नैतिक बंधन आहे त्याच्यावर. नैतिक बंधन, बरोबर आहे. तुम्ही सुद्धा कन्नडमधून इच्छुक आहात. कन्नडमधून असे किती जण इच्छुक आहेत आणि जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने सांगितलंय तर वापस घेतील का फॉर्म, तुम्हाला काय वाटतं? असं अर्ज तर 22 आलेले आहेत, 4-5 लोक इच्छुक आहेत आणि प्रयत्नही करतायत सर्वच लोक. आणि दादांनी सांगितलं तर 100% तरी वापस घेतील. एखाद्याने घेतला नाही तर त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि पुढील करिअरसाठी ते धोक्याचंच असतं की कारण दादांचा एकट्याचा विषय नाही हा समाजाचा ओव्हरऑल विषय आहे की ज्यामध्ये सामाजिक हित दडलेलं आहे. आणि त्या हिताच्या विरुद्ध चाललं तर मला वाटतं की सामाजिक हित दुर्लक्ष केले होईल त्यांनी आणि त्या आयुष्यभरासाठी त्याला महागात पडू शकतं कोणत्याही उमेदवाराला. आता असं सांगण्यात आलेलं आहे की 288 मतदारसंघामध्ये जे इच्छुक आहे त्या सगळ्यांनीच अर्ज भरा. मग आता अशी कंडिशन होऊ शकते की एका मतदारसंघामधनं 100 पर्यंत अर्ज जाऊ शकतात. आणि काय की काही वेळेस आपण असं बघतो की आपण माघारी घ्या असं जरी म्हटलं तरी बऱ्याच अंशी लोक माघारी अर्ज घेत नाहीत किंवा प्रतिष्ठेचा विषय बनून जातो. अशा सिच्युएशन मध्ये ही निवडणूक खूप साऱ्या गोंधळाने भरली राहील असं नाही का वाटत तुम्हाला? एमपीएससीच्या 100 किंवा 150 जागांमध्ये मी परीक्षा द्यायचो, बरोबर. तर 150 जागासाठी 10 लाख ते 20 लाखाचे क्वांटिटीत फॉर्म यायचे. त्यातनं आपण 1:4 रेशोने इंटरव्ह्यू प्रीला 1:10 म्हणजे एका जागासाठी 10 पोरं, 150 जागा असेल तर 1,500 पोरं पास करायचो, बरोबर. त्यातनं चालणी व्हायची आणि नंतर इंटरव्ह्यूला 1:4 म्हणजे 600 पोराचे इंटरव्ह्यू घ्यायचो आणि घेताना पुन्हा फायनल 150 घ्यायचो. त्यामुळे यावेळेस 100 लोक फॉर्म भरत असतील तर क्वालिटी मटेरियल भेटेल. मला असं वाटतं की एकच जणाचं निवड करता येईल आणि बाकीचे ज्यांची क्वालिटी नाही आहे किंवा समाजाप्रती कटिबद्धता त्या लोकांना हे करता येईल. आणि फॉर्मची फीस जी 10,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्वसाठी 5,000 रुपये ती वापस भेटणार आहे आणि गोंधळाला वापस घेतील लोक. मला तरी असं वाटतं की सामाजिक परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा 75 वर्षाच्या राजकारणामध्ये की जर जरांगे पाटलांनी शब्द टाकला की तुम्ही वापस घ्या फॉर्म तर कोणाची हिंमत नाही की फॉर्म ठेवायची. आणि जे ठेवतील त्यांची सायकोलॉजिकल कंडिशन नक्कीच ठीक नसणार. सांगितलंय त्यांनी आज की जो घेणार नाही असं समजू की तो पक्षाला विकला गेलेला आहे किंवा तो मॅनेज समजू आपण असं ते बोलून दाखवलं त्यांनी. आता जसं तुम्ही एमपीएससीचं उदाहरण दिलं, त्यातली जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया आणि इथली जी निवड प्रक्रिया असणार आहे समाजाच्या वतीने एकच उमेदवार देणं
मग दुसरा जर असेल तर निश्चितच तिथे मग पुन्हा एकदा युतीचा फायदा किंवा बीजेपीचा फायदा, आघाडीचा फायदा, असे समीकरण समोर येऊ शकतात. यावर तुमचं मत काय वाटतं तुम्हाला? कोणाचा फायदा यापेक्षा सामाजिक हित काय हे जपल्या जाणार आहे. कारण काही मतदारसंघात तरी 50, 60, 100 आहे आणि त्यांच्या बोलण्यात तुम्ही सगळ्यांनी एक अनालिसिस, एक दुर्लक्षित पॉईंट झालेला आहे की मी राजकीय समीकरण जुळवतोय, मला 40 दिवसाकरताच राजकारण करावं लागणार आहे. म्हणजे ते सेंटेन्स बऱ्याच लोकांनी लक्षातच घेतलेलं नाही. ते आणखीन काय समाजाचा हा 40 दिवस तर राजकीय समीकरण जर जुळले तर मग ते 288 पण होऊ शकतात, नाहीतर 50 बी राहील, 88 पण राहील. राजकीय समीकरण ते आजपासून जुळवतील तर तो मास्टर स्ट्रोक असणार आहे असं मला वाटतं. आता चर्चेतला जर का आपण मुद्दा उपस्थित केला तर पहिलाच प्रश्न असा होता की उमेदवार दिले तर फायदा युतीचा, उमेदवार नाही दिले तर फायदा आघाडीचा. तर हे समीकरण कुठेतरी आता सर्वसामान्य जनतेमध्ये एक नरेटिव्ह हा चाललेला आहे किंवा जातोय आणि ह्या नरेटिव्हला घेऊन प्रचंड लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्याबद्दल काय सांगाल? आज तर स्पष्ट सांगितलंय लढायचं म्हणून, त्यामुळे मला वाटतं त्या नेरेटिव्ह आता बाद झालेला आहे की बाबा हे महायुतीचा किंवा बीजेपीचा कोणाच तरी एकाचा फायदा होणार आहे. तर दोघांचाही आता दोघांनाही उमेदवार, हे बघा यांच्याकडे 50 उमेदवाराची 100 उमेदवाराची क्वांटिटी, मग आज तिन्ही महाविकास आघाडी किंवा महायुती त्यांचे उमेदवार ठरायला आता त्यांना फार कसरत लागणार आहे. कारण हे कोण देणार आहेत, मराठा समाज कोण देणार आहे याच्याकडे उत्सुकता लागलेली राहील. आणि ती एक मेजर स्ट्रोक असेल की यांनी आजही भूमिका जी आहे लढाईची सांगितली परंतु आजही गॅसवर ठेवलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आणखीन त्यांची परेशानी वाढलेली, कमी झालेली नाहीये. आणि लोकांचा जो डायलेमा आता संपलेला आहे, इथून जाताना लोकांनी हे कळालंय लढायचं. पण इथं जमलेल्यापैकी जे लोकांना वाटतंय की मला उमेदवारी भेटावं, मला उमेदवारी प्रत्येकाला, त्यांची निराशा झालेली असं मला वाटतं. आणि बऱ्यापैकी सामाजिक मीडियाशी चळवळीत हे लोक तेच असतात, त्यामुळे तो नॅरेटिव्ह तुमच्यापर्यंत तसाच येईल. ह्या मुद्द्यावर तुम्हाला तुमचा वैयक्तिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही देखील इच्छुक म्हणून हे बघा, माझं राजकारण हा काही धंदा नव्हता किंवा राजकारणी नाही. मी चळवळी म्हणून आलेलं आहे. चळवळीला जर उमेदवार द्यायचा असला, मान्य असेल तर भेटेल. चळवळ म्हटली की उद्या पाडायचं आहे तर त्यासोबत आपण असलं पाहिजे, त्यात बिलकुल शंका नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की हा निर्णय योग्य झालेला आहे. आम्ही काही मंडळींकडून ऐकलंय किंवा तुमच्याबद्दल काही रिव्ह्यूज आम्ही घेतलेले आहेत, त्यामध्ये असं लक्षात येतं की या आरक्षण चळवळीच्या दरम्यान तुम्ही खूप सारं काम केलं. मग ते नोंदी मिळवून देण्याचं प्रामुख्याने काम असेल, इतरही कामं होते, त्याबद्दल काय सांगा? ते एक माझं समाज बांधव म्हणून कर्तव्य होतं. दुसरं की ओबीसी मधून फक्त आरक्षण भेटलं आणि मेरिट जरी सारखं येणार असन, आता इथं बरेच लोक शिकलेले आहेत, एक बघत असन की 10 वर्षाचं मेरिट जर बघितलं, ओपन आणि ओबीसी मेरिटमध्ये फार फरक नाही. ज्या क्लास 1 आणि क्लास 2च्या पोस्ट आहे, क्लास 3 आणि क्लास 4ला फरक आहे. परंतु आपल्याला त्या गोष्टी करता क्वालिफाय होण्यासाठी फीसची फार अवघड परिस्थिती समाजाची. 1 एकर 2 एकरवाला 30 आणि 40 हजार रुपये वार्षिक फीस भरू शकत नाही. आणि आज 10वीच्या पोराला फीस झालेली लाख 2-2 लाख रुपये प्रायव्हेट शाळेला. आणि शासकीय शाळांची अवस्था कशी झालेली, शासनच परेशान आहे. त्यामुळे यासाठी मी काम केलं की प्रामाणिकपणे ओबीसीतून जर सर्टिफिकेट मिळाले तर मुलांचं त्यांना काही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडून आणण्यासाठी आम्ही शोधत नाही बसलो किंवा जरांगे पाटील त्यासाठी नाही करत आहे. तर त्या पोरांचं भविष्य येणाऱ्या 500 पिढ्याचा जो विषय आहे आणि कोणत्याही समाजाचं नुकसान नाही, कारण फीस ही शासनाच्या पैसे खिशातून आणि पब्लिक मनीमधून जाणार आहे. त्यामुळे मेरिट आता मला वाटतं एससी आणि एसटीचं सोडून एका प्लेइंग फील्ड ही सारखी झाली. आता ही मीडियाने तुम्ही सुद्धा जागृत करण्याची गरज आहे. आरक्षण हे नोकरीसाठी नाही आहे, नोकरीला क्वालिफाय होण्यासाठी आणि एक धंद्यासाठी आणि एक सुशिक्षित नागरिक राहण्यासाठी. आणि याच्यामध्ये देशाचा फायदा आहे की जो महाराष्ट्राचा 60% समाज आहे तो जर आज सुशिक्षित होत असेल, शिकून सवरून ओबीसीमध्ये गेल्यामुळे, तर महाराष्ट्राच्या जनतेने एकमुखाने पाठिंबा द्यावा. कारण मागच्या 10 वर्षात रिझल्ट बघा, क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट बघा, ओबीसीचं आणि मेरिटचं ओपनचं मेरिट सारखंच आहे. मग फक्त भांडण कुठं आहे तर फीसचं आहे. फीसमध्ये कोणाचं नुकसान नाही, त्याकरता आम्ही मनापासून लढलो. त्यासाठी कोणाला असं वाटलं असेल की मला अगोदर बऱ्याच लोकांनी सांगितलं की जेव्हा ऑगस्टमध्ये हे झालं, सप्टेंबरमध्ये उपोषण सुरू झाले, आम्ही बसायला लागलो की अरे राजकारण करायचं असेल तर करायचं नाही. म्हटलं माझं तसंच काही नाही, मला काय करायचं ते निश्चित नाही आहे. मला मुद्दा योग्य वाटतं की ओबीसीतून आरक्षणच मिळालं पाहिजे आणि त्यातनं जे आत्ता फायदे बोललो ते. तर तुम्ही जे फायदे बोललात त्याच मुद्द्याला अनुसरून माझा एक प्रश्न आहे की जसं EWS नाकारलं गेलं, त्याचा रिझल्ट किंवा त्याचे जे काही रिझल्ट समोर आले त्यातनं असं सांगितलं गेलं या सगळ्या आरक्षणाचा मराठा समाजाने फायदा न घेतल्यामुळे इतर समाजाला त्याचा फायदा झाला. प्रामुख्याने मुस्लिम समाजाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाला. मग इथे आपण मागे पडतोय असं नाही का वाटत तुम्हाला? हे बघा, EWS मध्ये महाराष्ट्रापुरतं केंद्रामध्ये EWS लागू आहे आज सर्व समाजाला जे रिझर्व्ह कॅटेगरीत नाहीये.
तर ज्यांना केंद्रामध्ये आरक्षण नाही त्यांना ईडब्ल्यूएस लागू आहे. जर राज्यात ज्यांना लागू नाही, मी सांगतोय त्याच मुद्द्यावर येतोय. बीड मधली न्यूज होती ती पेपरला की मुस्लिम घुसले आणि मराठे बाहेर पडले. बरोबर, तुम्हाला त्याच विचाराचं आहे. तेच मुद्दा सांगतोय. मुस्लिम ही समाजाचा घटक आहे, त्यांनाही अपलिपमेंट समाजाच्या वर दर्जाचे येणं जरुरी आहे. आणि हे 10% आरक्षण जे भेटलं आम्ही मागितलंच नव्हतं, आम्हाला बळजबरीत लादलं गेलं. तर सरकारने आम्हाला ईडब्ल्यूएस म्हणून बाहेर काढलंय, कारण त्यांना ज्या कम्युनिटी घ्यायच्या होत्या मध्ये, कारण मुस्लिमचं फक्त एकच जिल्ह्यापुरतं उदाहरण, बाकीच्या जिल्ह्यात ते मेरिट लिस्ट बाग ईडब्ल्यूएस मध्ये कोणाला फायदा झालेला आहे. तर आम्हाला जाणून बुजून ईडब्ल्यूएस म्हणून बाहेर फेकलेलं आहे. आणि हे आरक्षण 2014च्या पोरांचं आजही प्रमोशन झालेलं नाही माझ्या बॅचमेटचं. का नाही झालं 2013च्या पोरांचं? कारण त्यांना आरक्षण वेळोवेळी कायद्याच्या कचाट्यात अडकतं ते रद्द होतं. नंतर बिंदू नामावली त्याला प्रमोशन भेटत नाही. त्यामुळे ईडब्ल्यूएस म्हणून आम्हाला जाणून बुजून बाहेर फेकलेलं आहे. आम्ही बाहेर निघलेलो नाही.